संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी घरगुती किचन टिप्स. घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी महागड्या सॅनिटरी गोष्टींची गरज नसते. घरातलेच काही पदार्थ वापरून देखील आपण घर अगदी चकाचक करू शकतो. कसे ते व्हिडिओमध्ये पाहूया. क्रमांक 1. किचनमधील किचन ट्रॉलीला असलेले स्टीलचे हँडल साफ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट आणि मिठाचा वापर करावा. क्रमांक 2. जिथे बोरवेलचे पाणी आहे तेथील नळाला पांढरे डाग पडलेले आपण पाहतो. व्हिनेगर व बेकिंग सोडा वापरून हे डाग स्वच्छ करू शकतो. याचबरोबर नळावर पडलेले पाण्याचे डाग साफ करण्यासाठी तुम्ही न्यूजपेपरचाही वापर करू शकता. क्रमांक 3. गरम पाण्यामध्ये चिमूटभर कपडे धुण्याची पावडर टाकून तुम्ही फरशी एकदम चकाचक करू शकता. त्यासाठी पाणी गरम करून त्यात थोडी कपडे धुण्याची पावडर टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी. याने फरशी छान चमकेल. क्रमांक 4. न्यूजपेपर, मासिके आणि रिकामी झालेले डिलिव्हरी बॉक्सेस हे घरात ठेवू नका. या वस्तू फक्त जागा घेत नाहीत तर यामुळे घरात झुरळ, धूळ जमा होते व कीटक यांना लपण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण बनून जातात. म्हणून आपल्या नको असलेल्या गोष्टी विनाकारण साठवून न ठेवता आधी घरातून बाहेर काढाव्यात. यामुळे घरातील पसारा कमी होऊन घर नीटनेटके दिसते. क्रमांक 5. आरसे, खिडक्यांच्या काचा स्वच्छ पुसण्यासाठी न्यूजपेपर आणि टूथपेस्टचा वापर करून बघा. क्रमांक 6. लाकडी फर्निचरवरील डाग पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल टाकून याने फर्निचर पुसून घ्यावे. फर्निचरवर छान चमक येते. क्रमांक 7. बऱ्याचदा सिंकमधून किंवा बेसिनमधून दुर्गंधी येत असते. ती दुर्गंधी कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाकावे. त्यानंतर त्यावर कडक पाणी ओतावे. दुर्गंधी गायब होईल. क्रमांक 8. एक टाइम टेबल बनवा आणि त्यानुसार साफसफाईच्या कामाची यादी बनवा. एका वेळी सर्व घर स्वच्छ करण्याऐवजी रोज घरातील एकच भाग स्वच्छ करणे अधिक सोपे आहे. तसेच एखादी गोष्ट वापरल्यानंतर लगेचच ती तिच्या जागेवर ठेवून द्या. वस्तू जागच्या जागी ठेवल्याने घरात मुळीच पसारा होणार नाही. क्रमांक 9. पावसाळ्यात घरातील माशांनी वीट आणला असेल तर ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये थोडे निलगिरीचं तेल टाका आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. जिथे माशा घोंगावत आहेत त्या ठिकाणी मारा. क्रमांक 10. कापराच्या वासाने सुद्धा घरातील माशा पळून जातात. त्यासाठी कापराच्या वड्या याची पूड तयार करा. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात ही पूड टाकून मिसळून घ्या. मग बॉटलमध्ये ओतून स्प्रे करा. क्रमांक 11. घरामध्ये कडुलिंबाचा पाला झाल्याने डास, मच्छर किंवा छोटे मोठे किटाणू असतील तर ते दूर होतील. नारळाच्या सुक्या करवंटी, कडुलिंबाचा पाला आणि कापूर एकत्र जाळून धूर करावा. याने हवेतील सर्व किटाणू नष्ट होतील. क्रमांक 12. फरशा पुसण्याच्या पाण्यात आठवड्यातून एकदा बेकिंग सोडा टाका. याने फरशा स्वच्छ दिसतील व छान चमकतील. क्रमांक 13. बाथरूममधील
येणारा घाणेरडा वास घालवण्यासाठी लिंबाचा रस बाथरूममध्ये टाकून अर्धा तास बाथरूम बंद करा. नंतर पाण्याने बाथरूम स्वच्छ धुवा. याने बाथरूमचा सर्व वास निघून जाऊन तुमचे बाथरूम छान चमकेल. क्रमांक 14. बऱ्याच वेळा बेडशीट, सोफा कव्हर किंवा पडदे धुणे शक्य होत नाही. अशा वेळी या वस्तूंवर काही थेंब निलगिरीचे तेल अवश्य लावा. याने घरातील जीवजंतू नष्ट होतील. क्रमांक 15. बेडच्या व सोफ्यावरील गाद्या उन्हात ठेवल्याने त्यातील आर्द्रता निघून जाते. तसेच गादीची धूळसुद्धा कमी होते. 1-2 महिन्यातून गाद्या उन्हात ठेवाव्यात. क्रमांक 16. लाईटच्या स्विचबोर्डवर बऱ्याच प्रकारचे डाग लागलेले असतात. हे डाग घालवण्यासाठी व्हिनेगरचा वापर फार उत्तम ठरू शकतो. यासाठी कपभर पाण्यात 1 चमचा लिंबाचा रस व 2 चमचे व्हिनेगर घाला. या तयार झालेल्या पाण्यात कपडा भिजवून याने स्विचबोर्ड घासून स्वच्छ करा. यामुळे सर्व हट्टी डाग निघून जातील व स्विचबोर्ड नव्यासारखे चमकतील. क्रमांक 17. नियमितपणे आपल्या फ्रीजची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. मुदत संपलेल्या वस्तू आधी घराबाहेर काढून टाकाव्यात, नाहीतर उगाच अडगळ होते. त्याचबरोबर 2 दिवसातून एकदा डस्टबिन चांगला धुवून उन्हात वाळवावा, नाहीतर ते बॅक्टेरियाचे घरसुद्धा बनू शकते. क्रमांक 18. नेहमी किचनमध्ये जेवण शिजवताना अन्न झाकून ठेवून शिजवावे व स्वयंपाक झाल्यावरही सर्व अन्न व्यवस्थित झाकून ठेवावे. भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून त्याचा वापर करा. क्रमांक 19. जेवण केल्यानंतर लगेचच सिंकमध्ये असणारी भांडी स्वच्छ करून घ्यावीत. बरेच लोक कंटाळा करून ही भांडी अशीच गोळा करून ठेवतात आणि भांड्यांचा ढीग लावून नंतर जास्त लोड येतो. क्रमांक 20. 2 दिवसाआड टॉयलेट घासावे. याने आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते. टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ करण्यासाठी बाजारात जसे वेगवेगळे लिक्विड मिळते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश देखील मिळतात. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.